हाय गाईज, सकाळी उठून आंघोळ करून रेडी झालो आणि बाहेर येऊन बघते तर काय, ग्रामपंचायतच्या माणसाही पावडर टाकलेली टाकीवर दमभर चिकट झालेली आधी. बरा झाला पावडर टाकली ती. मी त्या दिवस पडलो असतो, शाप दात गेला असतं घशान. ही कोणाची तरी म्हसरा घुसलेली आमच्या आवरात. मग त्यांना हुसकावायला गेलो. वन तोडलाय तर त्यांना रस्ता मोकळा भेटलाय आवरात शिरायला. हे इथं गवत कापतात. नवरात्र जवळ आले ना, जरसा चांगला दिसायला पाहिजे. पोपया बघा किती आहेत झाडावर. लोक पण कच्चा आहेत तो बघत जातील, पिकल्यावर लंपास करतील, दिसाय पण ठेवणार नाही झाडावर. आणि हा विडाबा इथं भेंड्यांची मोजमाप करत होता. नंतर तीच भेंडी गोणीत भरून घेऊन गेलो नागोठण्यात भाजीवाल्याला द्यायला. दुपारी जायत होतो ग्रामपंचायत मध्ये, पोरांचा काम होता थोडासा. हा भाई कामावरनं घरी जायत होता. त्याला पण वाढला आमच्या सोबत, बोलू चल तू पण. चालतात बघा कसलं, छाती बाहेर काढून, जसं काय आमदारच आहे ते. पेपर बघा कसला मन लावून वाचतान. कधी पुस्तक नसल वाचला एवढा मन लावून. हे टेंगे टेंगे बसलेले इथं पबजी खेळत. ग्रामपंचायतचा वायफाय भेटलाय ना, पुरेपूर वापर करतात वायफायचा. आणि डॉला भाईने अर्धा रॉकेट खोलून ठेवलेला, शाप आंचर पंचर ढिलं करून ठेवलेलं, तरी पण त्याला फॉल्ट कुठं आहे तो भेटला नव्हता. नंतर रात्री जेवण खाऊन गेलो गांजाच्या बड्डेला. हे बघा सगळी वांढरा दिसतात. आता बड्डेला जायचं आहे तर पावडर नको लावायला. तसं चालन कालच थोबाड घेऊन. वाघ बसलाय खुर्चीवर न केक ठेवलाय टेबलावर. वाटच बघतय कधी केकवर सुरी फिरवायला भेटते ती. आता केकचा बघा कसा धुरला पाडलाय. या बघा काय हाय, सगळ्या लाजा विकून खाल्यान. जरासा डिशवर उरले सुरलेला पण चाटून पुसून खातान. गांजाने जरासा थंडानं चटरपटर आणलेला तो खाला आणि गेलो नाचाच्या प्रॅक्टिसला. हा कली इथं बसून बांड्या मारत होता. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा.